नमस्कार मित्रांनो. निसर्ग आणि मानव यांचे नाते कायमच संघर्षाचे राहिले आहे. मानव आपल्या गरजांसाठी निसर्गावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर निसर्ग आपल्या नियमांनुसार चालत राहतो. या संघर्षात अनेकदा मानव पराभूत होतो. मात्र कधीकधी एखादी कल्पना आणि योग्य दृष्टिकोन आणि निसर्गाशी संघर्ष न करता सहकार्य केल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. चीनमधील कुबुकी वाळवंटाचा प्रयोग हे याचे जिवंत उदाहरण आहे. कुबुकी वाळवंट हे चीनमधील एक भयानक संकट बनले होते. एकेकाळी हिरवीगार असलेली जमीन हळूहळू वाळूत बदलत होती. या वाळवंटाचा विस्तार इतक्या वेगाने होत होता की दरवर्षी सुमारे 5 लाख एकर सुपीक जमीन वाळवंटात परिवर्तित होत होती. जोरदार वारे वाळू उडवून दूरदूरच्या शेतजमिनीवर नेत होते. परिणामी शेती नष्ट होत होती, लोकांचे जीवनमान खालावत होते आणि अनेक गावं ओस पडत होती. कुबुकी वाळवंट हे केवळ भौगोलिक समस्या न राहता सामाजिक व आर्थिक संकट बनले होते. चीन सरकारने या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 1950 आणि 1960च्या दशकात मोठमोठे प्रकल्प राबवले गेले. वाळू रोखण्यासाठी संरक्षक भिंती उभारल्या गेल्या, सँड कंट्रोल स्टेशन बांधण्यात आले, मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली. मात्र हे सर्व उपाय तात्पुरते ठरले. वाळवंटातील प्रचंड वारे, पाण्याची कमतरता आणि मातीतील ओलाव्याचा अभाव यामुळे झाडे जगू शकत नव्हती. लाखो रुपये खर्च करूनही वाळवंट पुढे सरकतच राहिले. अनेक तज्ज्ञांनी हा प्रश्न जवळजवळ अशक्य असल्याचे मान्य केले. अशा परिस्थितीत एक सामान्य माणूस पुढे आला. त्याचे नाव होते वांग वेनबिया. तो ना शस्त्रज्ञ होता ना सरकारी अधिकारी. तो एक स्थानिक व्यापारी होता. मात्र त्याच्याकडे एक वेगळी दृष्टी होती. वाळवंट थांबवण्यासाठी मोठ्या यंत्रणा किंवा महागडे तंत्रज्ञान वापरण्याऐवजी त्याने निसर्गाच्या पद्धती समजून घेण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःचे पैसे गुंतवून प्रयोग सुरू केला. अनेकांनी त्याची थट्टा केली, त्याला वेड ठरवलं, पण वांग आपल्या कल्पनेवर ठाम राहिला. वांगने सर्वप्रथम एक विशिष्ट झाडाचा अभ्यास केला. ते झाड म्हणजे वाळू, विलो. हे झाड कमी पाण्यातही तग धरू शकते. त्याची मुळे जमिनीत खोलवर कधीकधी 300 फुटापर्यंत जातात. त्यामुळे ते जमिनीतील ओलावा शोधू शकते आणि वाळूत घट्ट पकड घेते. शिवाय या झाडाचा उपयोग कागद आणि फर्निचर उद्योगासाठी होतो, त्यामुळे त्याला आर्थिक मूल्यही आहे. मात्र समस्या अशी होती की वाळवंटातील जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा निघून जात असे आणि झाडे मरत असत. यावर उपाय म्हणून वांगने एक अनोखी कल्पना वापरली. त्याने वाळवंटात सुक्या झुडपांचे चौकोनी कुंपण तयार केले. या चौकोनांच्या आत वाळूची झाडे लावण्यात आली. या झुडपांमुळे वाळू उडत नव्हती, जमिनीत ओलावा टिकून राहत होता आणि झाडांना जगण्यासाठी आवश्यक संरक्षण मिळत होते. हा प्रयोग हळूहळू यशस्वी होऊ लागला. काही वर्षात झाडे टिकून राहू लागली. मात्र आणखी एक अडचण निर्माण झाली. वाळूच्या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांच्या नव्या फांद्या वेळोवेळी कापाव्या लागतात. त्यामुळे मुख्य खोड जाड होते आणि उद्योगासाठी अधिक उपयुक्त ठरते. पण वाळवंटात हे काम करणे अत्यंत खर्चिक आणि कष्टाचे होते. मजूर मिळत नव्हते आणि खर्च वाढत चालला होता. याच टप्प्यावर या कथेत एक अनपेक्षित पण महत्त्वाचा घटक प्रवेश करतो: ससे. वांगने सुरुवातीला हजारो ससे वाळवंटात सोडले. हे ऐकायला विचित्र वाटते, पण यामागे ठोस कारण होते. सशांना वाळूच्या झाडांच्या कोवळ्या फांद्या खूप आवडतात. सशांनी त्या फांद्या खायला सुरुवात केली. परिणामी झाडांची नैसर्गिक छाटणी झाली. मुख्य खोड अधिक मजबूत आणि जाड झाले. सशांना अन्न मिळाले, झाडांची देखभाल मोफत झाली आणि उद्योगासाठी चांगला कच्चा माल तयार झाला. याहूनही महत्त्वाचे म्हणजे सशांच्या विष्ठेमुळे जमिनीत नैसर्गिक खत तयार झाले. हळूहळू वाळूची जमीन सुपीक मातीमध्ये बदलू लागली. सूक्ष्म जीवजंतू वाढू लागले, गवत उगवू लागले. जिथे केवळ वाळू होती तिथे आता जीवनाची चिन्हे दिसू लागली. वाळवंटाचा विस्तार थांबू लागला. हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे लक्षात येताच वांगने त्याचा विस्तार केला. मोठ्या प्रमाणावर वाळूच्या टेकड्या सपाट करण्यात आल्या. हजारो झाडे लावण्यात आली. सरकारनेही या प्रकल्पाला सहभाग घेतला. लोकांना या भागात स्थलांतरित केले गेले, त्यांना ससे देण्यात आले आणि शेतीसाठी प्रोत्साहन दिले गेले. प्रत्येक घर एक छोटे फार्म बनले. लोकांचे जीवनमान सुधारू लागले. आज कुबुकी वाळवंटाचा सुमारे 33% भाग हिरवागार झाला आहे. ज्या ठिकाणी कधी पक्षीही दिसत नव्हते तिथे आज शेती, वीज निर्मिती प्रकल्प आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. हा प्रयोग केवळ पर्यावरणीयच नाही तर आर्थिकदृष्ट्याही यशस्वी ठरला आहे. जगभरातील संशोधक या प्रयोगाला इकॉनॉमिक रिव्हॉल्यूशन असे संबोधतात.
या प्रयोगाने हे सिद्ध केले की निसर्गाशी लढण्याऐवजी निसर्गासोबत काम केले तर मोठे बदल घडवता येतात. एक साधी कल्पना, योग्य नियोजन आणि निसर्गातील घटकांचा समतोल वापर केल्यास वाळवंटालाही जीवन देता येते. कुबुकी वाळवंटाची ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. समस्या कितीही मोठी असली तरी योग्य दृष्टिकोन आणि धैर्य असले तर त्यावर उपाय सापडू शकतो. कधीकधी सर्वात मोठे परिवर्तन अत्यंत साध्या साधनांपासून सुरू होते, जसे की ससे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.